नमस्कार, संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। या बातमीपत्राची सुरुवात दोन मोठ्या महत्त्वाच्या बातम्यांनी आपण करणार आहोत। राजकीय वर्तुळात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडतायत। दोन मोठ्या घडामोडींकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पहिली म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीचा प्रस्ताव। तर एका बाजूला ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला काका पुतण्याच्या एकत्र येण्याच्याही चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण अजित पवार आणि शरद पवार महिन्याभरात तिसऱ्यांदा एकत्र दिसले आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणार का याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। राज्याचं लक्ष लागलेली सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना आता महत्त्वाच्या सूचना केल्या। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत मनसे नेते पदाधिकाऱ्यांनी बोलू नये असं राज ठाकरेंनी बजावलंय। राज ठाकरे सध्या परदेशात आहेत, त्यामुळे त्यांनी मनसे नेत्यांना या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे राज ठाकरे मुंबईत परतल्यानंतर याबाबत काय भूमिका मांडतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तो विषय आहे ना दोन भावांचा, आता सन्माननीय राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की हा जो काय विषय 2 दिवस चाललेला आहे त्या विषयावर जी भूमिका मांडायची ती सविस्तरपणे मांडलेली आहे। आता ह्याच्या पुढचं जे असेल ते सन्माननीय राजसाहेब जेव्हा परदेशातनं परत येतील तेव्हा त्याच्यावर बोलतील। तर राज ठाकरेंनी नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत त्या देखील पाहूया। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बोलू नका। मनसैनिकांनी युतीबाबत कुठेही बोलू नये। राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत। संवेदनशील विषयावर कुणीही बोलू नका। परदेशात असल्यामुळे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत। तर एका बाजूला राज ठाकरेंनी मनसैनिकांना सध्या शांत रहा अशा सूचना दिल्या, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना थेट ऑफर दिली आहे। भूतकाळात काय झालं ते पाहू नका, भविष्याचा विचार करा। उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलेलं आहे। पाऊल पुढे टाकताना भूतकाळात वळायचं नाही आणि एकमेकांवर केलेली टीका विसरली पाहिजे असं राऊत यांनी म्हटलंय। मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना। याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात। जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी स्थापन केली तेव्हा आम्ही एकमेकांवर टीका करत होतो ना, प्रचंड टीका केली आम्ही दोघांनी एकमेकांवर। पण जेव्हा आम्हाला एकत्र यायचं ठरल्यावर ते आम्ही भूतकाळात पाहिलं नाही, आम्ही भविष्याचा विचार केला। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र काहीही बोलायला तयार नाहीत असं दिसतं आणि त्यामुळे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचलं। राऊतांकडून एक्सवर एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओसोबत राज उद्धव यांच्यात 7 प्रतिसाद सुरू झाल्यावर असा उल्लेख झालेला आहे। तुम्ही त्यातला संदेश काढा, कुठे आग लागले कोणाच्या बुडाला। अहो तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतोय। एकनाथ शिंदेचं अस्तित्व त्यांना धुरासारखं म्हणजे जळतं लाकूड आहे, मी नेहमी म्हणतो। पाटणकर काढा त्यांना दिला एकनाथ शिंदेंनी, त्यातूनही त्यांचे सुधारलेले आता कैलास जीवन लावावं लागणार आहे त्यांना। तर मुंबईमध्ये मनसेकडून प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे। 26 एप्रिल रोजी प्रतिपालिका सभागृहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि या प्रतिपालिका सभागृहात उपस्थित राहण्यासाठी मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं असून हे आमंत्रण आदित्य ठाकरे स्वीकारणार का याकडे आता लक्ष लागलंय। याशिवाय भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार, मंत्री उदय सामंत यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे। तर राज ठाकरे यांनी ठाकरेंशी युती करण्याचे संकेत दिल्यानंतर आशिष शेलारांनी त्यांच्याशी असलेले वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंध संपले असं म्हटलं। माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र होते, तो विषय संपल्याचं विधान आशिष शेलार यांनी केलं आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत जर राज ठाकरे जाणार असतील तर एक जुना सहकारी म्हणून आणि तुमचे वैयक्तिक मित्र म्हणून तुम्हाला काय वाटतं?
बघा, वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा. माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, तो विषय संपला. राजकीय विषयावर मी राजकीय भाष्य एवढंच करीन. त्या दोघांचा प्रश्न आहे, ते दोन पक्ष आहेत, त्यांनी ठरवावं. तर ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली असताना दुसरीकडे पवार कुटुंबातही मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पवार काका पुतण्यामध्ये आज पुन्हा एकदा चर्चा झाली. पुण्यातल्या साखर संकुलातल्या बैठकीनंतर काका पुतण्यानं बंद दाराआड अर्धा तास चर्चा केली आणि त्या बैठकीला 2 अधिकारी देखील उपस्थित होते. महिन्याभरात तिसऱ्यांदा दोघांची भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलेलं आहे. परिवारातला साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात. ही महाराष्ट्रीय संस्कृती परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली. त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही. तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न. पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो. ती आपल्या मुला मुलींच्या भल्याकरताच होती. ती चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो. आज इथं झाली हे पण एआयच्या संदर्भातलं काम आहे. तर पुण्यामध्ये साखर संकुलात शरद पवार आणि अजितदादांची एकत्र बैठक झाली. बैठकीनंतर अजितदादांची शरद पवारांच्या केबिनमध्ये चर्चा झाली. शरद पवार आधी केबिनमध्ये पोहोचले, नंतर अजितदादा आले. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये अर्धा तास खलबत्त झाली. गेल्या 15 दिवसात 4 वेळा दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत. तर अजित पवार शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. काही संस्थांमध्ये शरद पवार अजित पवार आहेत, त्यामुळे चर्चेसाठी एकत्र येतात असं छगन भुजबळांनी म्हटलंय. तर भेटीगाठी कामासाठी असू शकतात असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. अजितदादा आणि शरद पवार साखरेच्या बाबतीमध्ये असतील, ऊसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील, इतर काही बाबतीमध्ये, तर त्या वेळा त्या किंवा हे आपलं रयत शिक्षण संस्था अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये पवारसाहेब पण आहे, अजितदादा पण आहेत. तर या सामाजिक संस्थांच्या आहेत, त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात किंवा चर्चेसाठी ते एकत्र येतात. काय तो भाग काही नवीन नाही आपल्याला. सध्या अलीकडे खूप जोरात मोठे पवार लहान पवार, मोठे बंधू लहान बंधू, ठाकरे बंधू वगैरे असं सगळं चाललेलं आहे. आता ते 2 बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. मग आता काका पुतण्या एकत्र येतील तर काय हरकत आहे असं त्यांना वाटत असावं. आता आणि भेटीगाठी काही निवळ एकत्र येण्यासाठी असू शकतात असं नाही. काही कार्यक्रम असतात सार्वजनिक किंवा जनतेच्या हिताचे कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी ते जाऊ शकतात. बातमी भाजप उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याची आहे. मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात असा दावा भांडारींनी केलेला आहे. मुंबईवर हल्ल्याची सगळ्यांना कल्पना होती असाही आरोप त्यांनी केला. बातमी प्रसारित होताच भांडारींनी आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेतला असं म्हटलंय. तर मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी भांडारी अशी वक्तव्य करत असल्याचा निशाणा वडेट्टीवारांनी यावेळेस लगावलेला आहे. पण या सगळ्या 26/11च्या हल्ल्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाटा होता हे निश्चित आहे. वर्तकजींना किंवा आता भाजपला किंवा भंडारींना 11 वर्ष झाले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. कोण अडवलं आहे तुम्हाला? कोणाचा पैसा आहे? तो काय करत होता? झोपा काढत होतात? तुम्ही ही सगळी चौकशी करून जर कोणी पुरावे असते तर सगळं कारवाई करा. या राष्ट्राच्या विरोधात जो कोणी काही काम करेल त्याला कोणीही समर्थन देण्याचं कारण नाही. बोलघेवडेपणा कशाला करताय? लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची आता पडताळणी केली जाणार आहे आणि याआधी निकषांनुसार कार असलेल्या बहिणींसह एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात आला होता. आता पुढच्या टप्प्यामध्ये वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानुसार अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार. म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाही आहे. मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल. 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून ह्या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचलं तर आपल्याला लक्षात येईल. तर आपण बघतोय लाडकी बहीणची सद्यस्थिती नेमकी काय आहे ती देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एकूण लाभार्थी आहेत 2.53 कोटी. लाभाची अपेक्षित रक्कम आहे 37,950 कोटी. बजेटमधील तरतूद आहे 34,000 कोटी. तर वळूया पुढील बातमीकडे. बातमी महत्वाची आहे कारण सोन्याचा भाव आज ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहोचला. 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 99,500 रुपयांवर गेलेला आहे आणि यामध्ये GST सह रकमेचा समावेश केल्यास ग्राहकांना 1 तोळा सोन्यासाठी 1 लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. येत्या 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे आणि या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजल्या जाणाऱ्या दिवशी सोन्याचा भाव हा 1 लाखांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज होता. मात्र त्यापूर्वीच सोन्याच्या भावानं लाखाचा टप्पा पार केला. त्यामुळे आता सोनं खरेदी ही सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेल्याचं दिसतंय. ट्रम्प काहीसं असं सांगायचं होतं की चीनला अप्पर हँड नाही आहे, आम्हालाच अप्पर हँड आहे आणि त्यांनी या त्यांच्या विधानाने त्यांची नरमाईचं धोरण नाही आहे आणि ते असंच ताणून ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत असं दाखवून दिलं आणि ते प्रमुख कारण ठरलं की ज्याच्यामुळे सोन्याचा भाव अचानकपणे उसळी घेऊन गुरुवारच्या क्लोजिंगच्या $3340 आसपासवरून एकदम $3375 पुढे गेला. उच्चतम जाताना त्यांनी $3385 पातळी पर औंसची गाठली होती. आता ATM वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी कारण 1 मे पासून आता ATM मधून पैसे काढणं महागणार आहे. तसंच बॅलन्स चेक करण्यासही चार्ज लागणार आहे. ठरवून दिलेल्या लिमिट नंतर दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढल्यास आता 17 ऐवजी 19 रुपये इतका चार्ज लागेल. तसंच बॅलन्स चेक करण्याचा चार्ज देखील 7 रुपयांवरून 9 रुपयांवर पोहोचलेला आहे. दरम्यान सध्या बँकांकडून दुसऱ्या बँकेतील ATM मधून पैसे काढण्यासाठी मेट्रो शहरात 5 आणि नॉन मेट्रो शहरामध्ये 3 व्यवहार मोफत दिले जातात. मात्र 3 पेक्षा जास्त व्यवहारांवर चार्ज लावण्यात येणार आहे. 1 मे पासून आता ATM मधून पैसे काढणं महागणार आहे. लिमिट नंतर दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढल्यास चार्ज लागेल. 17 रुपयांच्या ऐवजी 2 रुपये वाढून 19 रुपये इतका चार्ज लागेल. बॅलन्स चेक करण्याचा चार्ज हा 7 रुपयांवरून 9 रुपये इतका होणार आहे. मेट्रो शहरात 5 आणि नॉन मेट्रो शहरामध्ये 3 ATM व्यवहार मोफत होतील. पुण्यातील 28 वर्षाच्या तरुणीला झिपलाईन साहसी खेळ भोवलाय. 30 फूट उंचीवरून कोसळून तिचा मृत्यू झाला. तरल अरुण अटपळकर असं या मृत तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी राजगड वॉटर पार्क चालक मालकावर आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. झिपलाइनिंग करताना स्टूल हल्ला आणि बाजूला असलेल्या रेलिंगवरून तरुणीचा पाय सटकला आणि ती थेट 25 ते 30 फूट उंचीवरून खाली सिमेंटच्या ब्लॉकवर कोसळली. पार्कमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यामुळे हा अपघात झाला असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलेला आहे. साहसी खेळ या तरुणीच्या मात्र जीवावर बेतला आहे. राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्ट अशा स्वरूपाचं एक रिसॉर्ट होतं जिथे मध्ये एका झिपलाईनमध्ये एक 28 वर्षीय तरुणीचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यामध्ये आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केली होती आणि त्या अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये आम्ही काल रात्री त्यामध्ये गुन्हा दाखल केला. ह्यामध्ये 7 आरोपींविरुद्ध आम्ही गुन्हा नोंदवला आहे. बैलगाडा शर्यत हा फक्त नाद राहिलेला नसून शेतकऱ्यांसाठी श्वास बनलाय. आता हा नाद चिमुकल्यांच्याही अंगी उतरल्याचं दिसतंय आणि आंबेगाव तालुक्यातील चांडोली गावच्या यात्रेत गावकऱ्यांनी चिमुकल्यांच्या शर्यतीला बैलगाडा घाटात स्थान दिलं आणि चिमुकल्यांची बारी थेट बैलगाडा घाटातच जुंपली. एक जण गाडीवर स्वार झाला आणि दोघांनी ते जुगाड ते धरलं. सोबतीच्या मुलामुलींनी भिर्रची आरोळी दिली. बैलगाडा घाटातल्या या कणखर नाऱ्यांनी शर्यतीचा घाट अक्षरशः गाजल्याचं दिसलं.
वळूया पुढील बातमीकडे. बैलगाडा शर्यतीमध्ये हेल्मेट न घातल्यानं कारवाईचा इशारा देण्यात आला. बैलगाडा चालकांच्या दुखापतीच्या घटना टाळण्यासाठी म्हणून हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून हेल्मेटचे सुरक्षा कवच देण्यात आलेलं आहे. मात्र काही गाडा चालक जे ते हेल्मेट न घालता शर्यतीत उतरत आहेत आणि या विरोधात आता संघटनेनं दंडात्मक पाऊल उचललं असून त्यांना 10,000चा दंड तसंच वर्षभराची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.